जेव्हा आपण एखादी गोष्ट चोरून करत असतो तेव्हा आपण ती गोष्ट बरेचदा अर्धीच सोडून मागे वळतो. म्हणजे मी आता RTY पासून परत मागे वळतो आणि मूळ जागी परत येतो. नारायण हे बघ, पहिली दोन आणि शेवटची दोन अक्षर करेक्ट आहेत. NAAN. हा पासवर्ड टाकूया. श्लोक ही शेवटची संधी. आपल्या हातात वेळ नाहीये. नारायण इज द पासवर्ड. नारायण इज द पासवर्ड. पासवर्ड. नारायण इज द पासवर्ड. नारायण इज द पासवर्ड. आई नंदिनी जा मोदक आण, मोदक आण. दादा मी खूप खुश झालोय. नारायण इज द पासवर्ड. देवी घेतलं नाव श्लोकनी. हो नाव घेतलंय खरं, पण पासवर्ड म्हणून. आणि नारायण हा त्याच्या आयुष्याचाच पासवर्ड आहे हे मात्र काही त्याला अजून कळलेलं नाहीये. तो क्षण अजून यायचा आहे. थँक्स थँक्यू सो मच. थँक्स थँक्यू सो मच. तोंड गोड करा. दादा माझ्या आधी हा हा खरंय. घे. या मोदकावर माझ्यापेक्षाही प्रथमेशचा हक्क जास्त आहे, कारण माझ्या यशातलं फार मोठं योगदान तुझं आहे. ती अर्ध्यातनं मागे वळण्याची कल्पना, ते लॉजिक, ते ऑब्झर्वेशन कमाल होतं. अरे अशी पद्धत सोडवायला मला खूप आवडतं, पण आता मला परीक्षेला जायचंय. अरे हो, माझ्या पासवर्डच्या नादात तुझा अभ्यास राहिला नाही का? आय एम सो सॉरी. अरे नो प्रॉब्लेम. आपण एक डील करूया का? काय? काय बरं करूया? हा, आज मंगळवार आहे ना, हा. तर तू पुढच्या दर मंगळवारी माझी आठवण म्हणून मोदक खायचे. अरे वा वा. हे जाड्या आणि निव्वळ तुझ्यासारखा आहे. नाही बरं, सगळं खरं आहे श्लोक भाऊ. बरं आज प्रथमेश रावांची आहे परीक्षा, ते वेळ तर जावं लागेल ना. चला ऑल द बेस्ट. या. नारायण थँक्यू. नारायण खरं म्हणजे मला असं वाटतं की अभिषेक वगैरे ठीकच आहे, पण देवाला थेट मिठी मारता यायला पाहिजे. काळीजच काळजाला भिडेल. श्लोक सर, तो आत्ताच मुंबईला गेला. भक्तांसाठी भगवंत धावून येतोच, पण तू माझा भक्त नसूनही मी तुझ्यासाठी धावतोय. माझ्या हाकेला हो दे. श्लोक. तू काय माणूस नाहीयेस. तू समजतोस कोण स्वतःला? मी देव आहे. या असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. बरं मला एकदा हात तरी मिळवा, मग तुम्हाला प्रचिती येईल. रिक्षा सर, माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. लक्ष्मीचा प्रकोप फक्त नारायणाच्या नामानं शांत होतो. तेव्हा या साऱ्या समजून उमजून हृदयाच्या तळापासून जेव्हा तो तुमचं नाव घेईल, तेव्हा मी गती दिलेलं हे चक्र. ज्याला ज्याला जिथे जिथे पोहोचायला हवं होतं तो तिथे तिथे पोहोचला. मिस्टर श्लोक दशपुत्रे, तुम्ही फक्त बोट द्या मला, मी हात पकडलाच म्हणून समजा. थँक्यू. चला. सावकाश आली. होय, धन्यवाद. छान रे पेपर. हो. चला.
येतो मी. या. मजा आली ना? खूप मजा आली. अहो बरं झालं तुम्ही तुमच्या अद्भुत कामात मला सहभागी करून घेतलं. हो, तुमच्याशिवाय कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ होतो का गुणाधीश? नाही, आणि श्लोकचं आयुष्य खरंच आता खूप वेगळं वळण घेते आणि त्याची सुरुवात या पासवर्ड पासून झाली. त्यामुळे खरंच तुम्ही तुमचा आशीर्वाद कायम त्यांच्या डोक्यावर असू द्या. यशस्वी होईल तो. चांगला मुलगा आहे. कुशाग्र बुद्धी आणि निर्मळ मन. हो. आणखीन काय हवंय? बरं कष्ट करण्याची तयारी सुद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता माझी आणि त्याची मैत्री झाली आहे. हो, होणारच आणि व्हायलाच हवी ना. तुम्ही बुद्धीचे देव आणि तो बुद्धीचा उपासक. नाही पण खरंच धन्यवाद गजानना. येतो. या. पाहिलंच नंदिनी, अगं प्रत्यक्ष गणपती बाप्पानी मोदक खाल्लेत. श्लोक, चला का गौरी? काय जरा काय झालं? आणि काय झालं? श्लोक बघितलेस? अरे कुहुनी गणपतीला जो नैवेद्य दाखवला होता ना, त्यातले अर्धे मोदक गणपती बाप्पाने खाल्लेत. काय? आपण सगळे बाहेरच होतो आणि श्लोकचा पासवर्ड मिळेपर्यंत आपण तिथेच होतो. अरे आत येऊन बघतो तर काय, मोदक खाल्लेले. म्हणूनच बहुतेक कुहूच्या हातचा नैवेद्य दाखवावा असं वाटत होतं मला. श्रीहरी श्रीहरी, तुझी लीला आघाद आहे. अरे आमचा नैवेद्य खाल्लास तू, आणखीन काय हवं? अहो दादा प्लीज, तुम्ही कुठल्या दिशेने वाहत जाताय? हे असं गणपती वगैरे मोदक खातोय हे असं काही नसतं प्लीज. अरे श्लोक, हीच श्रद्धा आहे. तू पाहिलंयस ना प्रत्यक्ष. पालीच्या गणपतीचा असाच अनुभव येतो बघताना आणि असंख्य भाविकांनी अनुभवलाय तो. तुमचा भक्तिभाव जर का उत्कट असेल ना, तर भगवंत येतो रे तुमचा नैवेद्य खायला. आता तरी मान्य कर, ठेव श्रद्धा देवावर. तुझा पासवर्ड सुद्धा बुद्धीची देवता प्रसन्न झाल्यामुळेच सापडलाय. दादा प्लीज, हे बघा मी खरंच आता ना थोडाफार आनंदात आहे. तुम्ही उगाच त्याच्यावरती असं विरजण नका करू प्लीज. हे बरोबरच आहे श्लोक भाऊंचं. नाही म्हणजे असं चमत्कार दाखवला म्हणजेच देव आहे असं सिद्ध थोडीच होतं. अण्णागुरूंनी काय सांगितलंय? देवाचा प्रत्यय मनानं घ्यायचा. मनानं बुद्धीनं देवाचं रूप जाणण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या ऋषीमुनींनी पण तेच केलं की. त्यांनी सगळीकडे परमेश्वर शोधला. ब्रह्म म्हणजे काय याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. पण ते पण शेवटी हेच म्हणाले की नेती नेती शब्द न ये अनुमाना. नेती नेती म्हणजे न इति न इति म्हणजे हा ही नाही आणि हा ही नाही. आपले एकनाथ महाराज म्हणालेच आहेत की त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना. म्हणजे मुनिजनांनी योग्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्ञान, अनुभूती, समाधी या सर्व प्रकारे परमेश्वराचा शोध घेतला, पण त्यांना तो सापडलाही आणि सापडला नाहीही. म्हणून नेती नेती शब्द न ये अनुमाना म्हणजे देवाचा शोध लागतच नाही. हे बघा, हे सगळं आता अण्णागुरूंनी सांगितलंय बरं, तर तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कामच झालं की नाही. हे बघा, ज्याची त्याची बुद्धी, ज्याचा त्याचा भाव, त्याचप्रमाणे लागतो देवाचा ठाव, असं येते. त्यामुळे श्लोक भाऊ, तुमचंही बरोबर आहे आणि दादांचंही बरोबर आहे. आणि दोघांचं बरोबर असूनही अजूनही तुम्हाला देवाचा ठाव सापडलाच नाहीये.
वा नारायण, आय एम इम्प्रेस्ड. तू असाही विचार करत असशील असं खरंच वाटलं नव्हतं मला. मला खरं तर याच्यावरती वाद घालायला आवडला असतं, पण आता माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. मी पटकन निघतो आणि निवेदिताला हवा असलेला डाटा देऊन येतो. मी येतो. अरे श्लोक, अरे ऐक श्लोक. दादा जाऊ द्या. म्हणजे ती माहिती जोवर तो निवेदिता मॅमना देत नाही तोवर त्याला चैन नाही पडणार. नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण 2 घास तरी खाऊन गेला असता ना. पण कुहू, तू दाखवलेल्या नैवेद्यातले मोदक गणपती बाप्पांनी खाल्लेत त्याच्यावरती माझा विश्वास आहे. बाकी कुणाला काय वाटेल ते वाटो. कुहू, आता श्लोकला नाण्याचं कोळं सोडवायला तूच सांगायचंस बरं का. मी नक्की प्रयत्न करेन. बघितलंस ना ताई, अगं असं कसं शक्य आहे? नाही म्हणजे ते श्रद्धा भक्ती या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आत्ताच्या या काळात हे असं अचानक घडणं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं हे वेडेपणाच आहे. ताई तुला खरंच वाटतं का ग की गणपतीने येऊन कुहूनी बनवलेले मोदक खाल्ले असतील? तू काय बोलतेस? तू कसं शक्य आहे हे? इतकी वर्ष आई श्रद्धेने मोदकाचा नैवेद्य दाखवतात, ते मोदक नाही खाल्ले गणपतीने. आणि ती कुहू जिचा दशपुत्रांची काडी मात्राचा संबंध नाही, देवाधर्माशी काही संबंध नाही, तिचे मोदक खाल्ले. आई तुम्हाला तरी पटतंय का हो हे? आई तुम्ही रागवू नका, पण मुळात दादानी तिला इथे मोदक घेऊन बोलवलं मला हेच पटलेलं नाहीये. पण तिथे मोदक नव्हते हे तर खरंय. आई खरं सांगू का, तुम्ही कुहूला बोललात ना, त्या अपमानाचा बदला म्हणूनच तिने ही सगळी नाटकं केली इथे येऊन आज. अहो सगळी तिची हातचलाखी आहे. प्रत्यक्ष गणपती कसा येईल मोदक खायला? ताई म्हणते ते बरोबर आहे. आई तुम्ही इतकी वर्ष देवाचं करताय, पण तेव्हा नाही आला गणपती मोदक खायला, आणि आज कुठल्या त्या कुहूनी मोदक ठेवले तर लगेच गणपती आले. आई हे सगळं ना दादांना इम्प्रेस करण्यासाठी चाललं, कारण आता तुम्ही तर तिला काहीच भाव देत नाही, त्यामुळे आता दादा. अगदी बरोबर आहे, पण ती सुद्धा काही कमी नाहीये. आई तुम्ही तिला काय सांगितलंय? या घरात अजिबात यायचं नाही, तरीही तुमचा अपमान करून ती येते. हेच करायचंय ना तिला. आणि आता तर काय, दादाने तिला बोलवलं, स्वतःच्या हातून नैवेद्य दाखवला, देवाने नैवेद्य खाल्ला, आता काय रानच मोकळं ना तिला. आई आता ना हद्द झाली तिच्या खोटारडेपणाची. जाऊ दे ग ताई, एक दिवस ना देवच तिचं खरं रूप दादांना दाखवेल, आणि न बोलता हे आईंचे अपमान करते ना ती, त्याची पण शिक्षा देईल. इतका आनंद होतोय मला. तू दाखवलेल्या नैवेद्यातला मोदक गणपती बाप्पाने खाल्ला ह्याच्याबद्दल मला काय वाटते मला सांगता येत नाही. पण आता तू उरलेला प्रसाद सगळ्यांना मनोभावे वाट, आणि श्लोकसाठी राखून ठेव बरं का. हो दादा, म्हणजे तो प्रसाद म्हणून काही खाणार नाही, पण मोदक म्हणून खाईल नक्की. याला म्हणतात चतुराई. अण्णांनी श्लोकचं मन वळवायला तुला का सांगितलंय ते आत्ता लक्षात येते माझ्या. बरं द्या, प्रसाद द्या सगळ्यांना. अरे हे काय आलंय? काय होते? असेल काहीतरी. नाही काहीतरी नाही, चित्र बघ कसले. हो दादा, आपण जे शोधतोय ना त्याचा आणि याचा काहीतरी संबंध आहे असं वाटतंय मला. बघ बघ काय वाद जरा. महाराष्ट्राचे पुरातन भाषा वैभव जपणारे, अनेक क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे लिपी आणि चिन्हांचा अत्यंत चिकाटीने अभ्यास करणारे भाषातज्ञ डॉक्टर अविनाश साठे आयुष्याचे अखेरचे दिवस मोजत आहेत. बुद्धीची आणि संयमाची कसोटी पाहणारे, जुन्या अनोळखी लिपींचे जतन करण्याचे हे वेळखाऊ काम करणारे भाषातज्ञ श्री अविनाश साठे. दुर्दैवाने त्यांच्या संशोधनाचा योग्य तो मान राखला गेला नाही.
कारण कदाचित समाजाला त्यांचं काम किती मौल्यवान आहे त्याची जाणीव नसावी. परंतु डॉक्टर साठे यांना भौतिक सुखाची आणि लौकिकाची कधीच आस नव्हती. मात्र मानवी संस्कृतीचा पुरातन ठेवा जपण्यात पुढच्या पिढीला रस नाही याचे त्यांना अतीव दुःख होत आहे. डॉक्टर साठे जन्मभराच्या संशोधनानंतर आता अखेरच्या घटका मोजत असून गूढ लिपींचे त्यांचे संशोधन त्यांच्यासोबतच अज्ञाताच्या दिशेने वाटचाल करून काळाच्या उदरात गडप होणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अगं आपल्या उपयोगाचं दिसते नाही का रे नारायण? होय आहेच की. बघ कुहू, हे नेमकं प्रसादाच्या थाळीच्या खाली सापडावं म्हणजे डॉक्टर साठे राहतात कुठे तेही काही त्या बातमीत म्हटलेलं नाहीये. बरं हा पेपर आहे कुठला, कधीचा हेही काही समजत नाही. फक्त त्याचा तुकडा आलाय थाळी बरोबर. पण तो शोधता नाही कळणार आपल्याला. कोताई नुसतं शोधून उपयोगच नाही ना, त्या माणसाला जाऊन भेटायला हवं. आणि मी सांगतो दादा, त्या नाण्याच्या भाषेविषयी फार महत्वाची माहिती आपल्याला मिळेल त्याच्याकडे. करेक्ट बोलतोयस तू. मलाही आनंद झालाय. बाप्पानेच मिळवून दिली असेल ही माहिती. पण हे सगळं आता शोधणार कसं? कोताई ती सगळी माहिती मी काढतो ना. मी म्हणजे मी आणि गौरव आम्ही काढतो ना. तुम्ही आधी श्लोकजींना भेटा आणि त्यांना तुमच्या बरोबर येण्यासाठी तयार करा. काय आहे आता घाई करायला पाहिजे. त्यात लिहिलंय ना की ते जे माणूस आहेत ते अत्यावस्थ आहेत, त्यामुळे जरा आता घाई करायला पाहिजे. प्रत्येक क्षण क्षण मोलाच आहे. हो, पण म्हणजे नाण्याचं रहस्य उघडण्याचा एक प्रकारे श्री गणेशात झाला म्हणायचं. झालाच. ओम ह्रीं ह्रीं क्लीं क्रीं श्री चामुंडेश्वरी बटुक भैरव उग्र वज्र कवचधारी स्व स्व स्व. ओम ह्रीं ह्रीं. स्वामी, केदारचा फोन आहे. चैतन्य चैतन्य. बर स्वामी, तुमच्याशी बोलायचं. जय हो. कुहू, आई केदार असंच काम करत राहा. लवकरच तुझा आर्थिक फायदा पण होईल. चैतन्य चैतन्य. कुहू. कुहू. चैतन्य स्वामी, सगळे फासे तुमच्या बाजूने पडताय. पोचणार तुम्ही नाण्यापर्यंत पोचणार. जय हो. कालचा दिवस आजचा दिवस केवढा वेगळा आहे ना. आणि आज खूपच हलकं वाटतंय. बाय द वे, तू निवेदिता मॅमना तो सगळा डेटा दिलास ना? दिला. खरं तर मी वेळेत काम पूर्ण केल्यामुळे तुझी खदखद वाढली होती. पण ठीक आहे, आता ती नवीन कुठली गोष्ट उकरून काढेपर्यंत ऑल इज वेल असं म्हणायचं. हा, फार बरं वाटतंय पण मला. बाय द वे, थँक्यू सो मच. थँक्यू का? अगं तू नाही का तुझ्या त्या मित्राला बोलवलं? सुरुवातीच्या बऱ्याचशा हिंट्स मला त्याने दिल्या आणि म्हणून खरं तर मी हा पासवर्ड क्रॅक करू शकलो. अर्थात खूप जणांची मदत झाली, पण तुलाही थँक्यू. नाही, उलट मला तर असं वाटतंय की पासवर्डचं नाव नारायण असं होतं ना, त्यामुळे नारायणाचीच कृपा झाली. प्लीज यार, डोंट बी सो चाइल्डिश. नारायण असल्यामुळे. अरे पण एक मिनिट प्लीज, टेक अ ब्रेक. हे तुझ्यासाठी. हे काय गिफ्ट काय आहे? बघ तर उघडून.
वाव, खूपच छान आहेत. पण तुला कसं सुचलं? माणसाचं आवडीचं काम हे माणसाचं पॅशन असतं. तुझ्या आवडीचं काम, तुझं पॅशन डान्स, म्हणून घुंगरू. आवडलं? खूप आवडलं. पण काय रे, हे घुंगरू मी बांधताना तुझी आठवण यावी म्हणून दिलंस ना? हा, बरोबर आहे. नाहीतरी तुम्ही अशी आमची एरवी कुठे आठवण काढता? नाही, बरोबर आहे तुझं. मला का येईल ना तुझी आठवण? तसा कोण आहेस तू? नाही पण खरंच थँक्यू. आणि मला खरंच हे खूप आवडलंय. थँक्यू. पण तू जर का माझं ऐकलंस तर मला आणखी जास्त आवडू शकतं. नाणं. करेक्ट. करेक्ट. श्लोक, अरे प्लीज घे ना ते सिरियसली. हे बघ, तुला मी देवाचं नाव घे असं तर नाही ना सांगत आहे. निदान ज्या घटना घडतायत त्यांचं काहीतरी कनेक्शन लावण्याचा तरी प्रयत्न कर. हे बघ, अण्णा गुरु जे म्हणतात ते मला पटतंय. तू थोडा इंटरेस्ट घेऊन तर बघ.